मित्रांनो, आज आपण मच्छी फ्राय बनवूया. तर त्याकरता मी ते छानपैकी माशी धुवून घेतली होती आणि त्याच्यामध्ये थोडासा अद्रक लसूणचा पेस्ट आणि थोडीशी हळद आणि मीठ हे सगळं टाकून मी मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. असं मिक्स करून आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे झाकून. तर इथं माझे 5 मिनिटं झालेले आहे. आता आपण फिश फ्राय करूया. मित्रांनो, आता मी फिश फ्राय करते. तर त्याकरता मी इथे थोडीशी हळद आणि घरगुती मसाला, चिकन मसाला आणि काळा मसाला सुद्धा घेतला आहे. ते सगळे मिक्स केलेले आहे. त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूणचा पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, तर मी सगळं असं माशीला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे रवा लावून घ्यायचा आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आता इथे मी पलटून घेणार आहे. हे बघा, छानपैकी आता आपली एक बाजू फ्राय झालेली आहे. तर हे बघा मित्रांनो, इथे आता आपली छानपैकी मच्छी फ्राय झालेली आहे. खाण्याकरता तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, या खायला खूपच स्वादिष्ट झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत झालेली तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, खूपच स्वादिष्ट झालेली आहे, कुरकुरीत सुद्धा झालेली आहे. बघा मित्रांनो, तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. सर्वांना खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली. नाही समजल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आमच्या असेच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.